नमस्कार, माझं नाव मिलिंद सारंग. कीर्ती कॉलेज, PM उषा, ॲक्वाकल्चरिस्ट आणि डिस्कस निंजातर्फे तुमच्या सगळ्यांचं इथे स्वागत. आज तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलेले आहात. फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की गेल्या 1-2 वर्षामध्ये गव्हर्नमेंटने थोडा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून एक वेगळा इनिशिएटिव्ह घेतला आणि विद्यार्थ्यांना ऑन फार्म ट्रेनिंग किंवा जे प्रॅक्टिकल असतं त्याच्यावरती जास्त भर दिलाय. सो ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्या लोकांसाठी. जसं अनिल सरांनी सांगितलं की ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केली तर त्यावेळेला असं प्रशिक्षण कुठे उपलब्ध नव्हतं आणि जी लोक स्वतः कल्चर करायचे, ऑर्नामेंटल फिश ब्रीडिंग वगैरे करायचे, ती लोक बऱ्याचदा दुसऱ्या लोकांना आपल्या हॅचरीच्या आतमध्ये यायला नाही द्यायचे, कारण तेव्हा ही एक क्लोज डोअर टेक्नॉलॉजी होती. म्हणजे असं होतं की फक्त मुंबईतच हा ऑर्नामेंटल फिश ब्रीड व्हायचा, बाकी भारतात कुठेही व्हायचा नाही. त्यावेळेला मुंबईतनं महिन्याला जवळजवळ करोडो मासे भारतभर जायचे हॉबीज लोकांच्या घरी. पण आपला धंदा दुसऱ्याला कोणाला कळू नये ही त्यावेळेला लोकांची मानसिकता होती. पण आता तर टेक्नॉलॉजी आलेली आहे, इंटरनेट आहे, तुमच्या प्रशिक्षणामध्ये तो विषय ऍड केलेला आहे. त्यामुळे आता असं काही क्लोज डोअर टेक्नॉलॉजी असं काही राहिलेलं नाहीये, सगळ्यांना सगळं नॉलेज अवेलेबल आहे. सो आता आपण सुरुवात करताना आपण हे एक थोडं इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवूया. आता तुम्ही हे जे शिकताय, हे ऑर्नामेंटल फिश किपिंग, हे ॲक्वाकल्चरच्या अंडर येतं. तर ॲक्वाकल्चर म्हणजे काय हे मला कोण सांगेल पहिलं? सांगा, ॲक्वाकल्चर म्हणजे काय? आपण ॲग्रिकल्चर ऐकलंय, फिसिकल्चर ऐकलंय, मग ॲक्वाकल्चर म्हणजे काय? बोला बोला, बिंदास. चुकलात तरी चालेल, चुकलात तरी चालेल. चुका करायच्या, चुका करूनच शिकतो माणूस. हा, राईट. म्हणजे ॲग्रिकल्चर म्हणजे काय? तर पहिल्यांदा काय असायचं की माणूस जंगलावरती डिपेंडंट होता. मला फळं हवी तर आपण काही शेकडो वर्षापूर्वी मागे गेलो तर जंगलात जाऊन ती फळं घेऊन यायचा आणि ती खायची. मग त्याच्यानंतर काय केलं की आपण शेती करायला लागलो. मग शेती केल्यामुळे काय झालं की मला जे फळ किंवा जे अन्न हवं ते मला हवं तेव्हा मी पिकवू शकतो. ती पिकवण्याची पद्धत एक निर्माण झाली, ज्याला आपण शेती म्हणतो. तसंच ॲक्वाकल्चर आहे. ओके, समुद्रामध्ये, नद्यांमध्ये मासे असतात, आपण ते खाण्यासाठी वापरतो, पण ते बेभरवशाचं आहे की मी आज होडी घेऊन गेलो तर मला किती मासे मिळतील हे काय मला फिक्स नाहीये. पण ते जर का मी माझ्या शेततळ्यामध्ये किंवा तलावात मासे वाढवले तर मला माहितीये की 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी मला अमुक अमुक क्वांटिटीमध्ये मासे मिळणार. तर त्याला आपण ॲक्वाकल्चर म्हणतो. मग त्या माशांच्या नुसार प्रत्येक माशाची पद्धत वेगळी असते वाढवण्याची, त्याची खाद्याची पद्धत वेगळी असते, त्याला ठेवायची पद्धत वेगळी असते, त्याचं खाद्य, टेम्परेचर, हे सगळं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मॅनेज करावं लागतं. ॲक्वाकल्चरचाच एक हिस्सा आहे ऑर्नामेंटल फिश. आता ऑर्नामेंटल फिश आणि एडिबल फिश हे दोन वेगळे काय? तर बेसिकली जो पण मासा दिसायला छान आहे तो ऑर्नामेंटल कॅटेगरीमध्ये येतो, बरोबर आहे. आता सुरमई, रावस हे मासे कोण फिश टँक मध्ये नाही ठेवत, पण गोल्डफिश, कोय, गप्पी, मॉली यासारखे दिसणारे आकर्षक मासे फिश मध्ये ठेवतात. दुसरी, हा जो इंडस्ट्री आहे ही हॉबीज बेस्ड इंडस्ट्री आहे. म्हणजे काय? तर इथे लोक न्यूट्रिशनसाठी मासे खात नाहीत, ते फक्त त्यांना आवड म्हणून ठेवतात. त्यांना दिसायला छान दिसलं पाहिजे, आपला स्ट्रेस कमी झाला पाहिजे, त्याच्यासाठी ठेवतात. आणि प्रत्येकाची सुंदरतेची व्याख्या वेगळी असते. म्हणजे एक चाका चाका म्हणून कॅटफिश असतो, तुम्ही गुगल सर्च केला तर तुम्हाला दिसेल तो कसा दिसतो. तो दिसायला घाण दिसतो, पण तो मासा ठेवणारी लोक पण आहेत. आणि डिस्कस सारखे महागडे आणि सुंदर दिसणारे मासे ठेवणारी लोक पण आहेत. आणि जसं बोलतात की ते एक मराठीत आपल्याला काय, हा छंद लावी, असं एक काहीतरी म्हण आहे. म्हणजे आपण छंदामध्ये खूप पैसे घालतो, तसे लोक ह्या इंडस्ट्रीमध्ये पैसे घालतात. म्हणजे लोकांकडे 5-5 लाखाचे मासे पण असतात, करोडो रुपयाचे फिश टँक आणि सेटअप पण असतात, लोकांच्या घरामध्ये असतात. भले आपल्या पब्लिक ॲक्वेरियम मध्ये नाही, एवढं लोक स्वतःच्या घरामध्ये ह्या छंदासाठी पैसा खर्च करतात. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जरुरी नाही की तुम्ही फक्त मासे ब्रीड करूनच विकलं पाहिजे. तुम्ही ॲक्वास्केपिंग करू शकता. म्हणजे माशांना जसं निसर्गामध्ये जसं दगड, झाडं वगैरे असतात तशा पद्धतीचं वातावरण तुम्ही फिश टँक मध्ये तयार करू शकता. ॲक्वाटिक प्लांट्स तुम्ही विकू शकता. माशांना लागणारं खाद्य तुम्ही विकू शकता. माशांना लागणाऱ्या खाद्यावर प्रोसेस करून ते खाद्य तुम्ही विकू शकता. तुम्ही फिश टँक बनवून विकू शकता. तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या लाईट्स, LED लाईट्स असतात त्याच्यात, त्या विकू शकतात. वेगवेगळे इक्विपमेंट्स विकू शकता. नुसते दगड पण विकू शकता तुम्ही. आपण जेव्हा ट्रेकिंगला वगैरे जातो किंवा गावात जातो तर तुम्हाला बघितलं असेल की झऱ्यामध्ये वगैरे अशी लाकडं पडलेली असतात.
ती महिने वर्षानुवर्ष तशीच असतात पडलेली, पण त्यांचा आकर्षक आकार झालेला असतो किंवा एखादं लाकूड वाळवीने खाल्लेलं असतं, त्यामुळे त्याच्यावर एखादं टेक्स्चर तयार झालेलं असतं. अशा प्रकारची लाकडं विकून पण लोक पैसे कमवतात. म्हणजे आपल्या कुर्ल्याला मुंबईतलं सगळ्यात मोठं होलसेल मार्केट आहे. तर तिथे मासे विकणाऱ्यांबरोबर माशांचं खाद्य विकणारे म्हणजे किडा विकणारी लोक पण डेली बेसिसवरती कमाई करतात. किंवा असं बघायला गेलं तर ह्या इंडस्ट्रीला लागणाऱ्या जे इतर गोष्टी आहेत, म्हणजे प्लास्टिक पिशव्या झालं, रबर बँड झालं, ट्रान्सपोर्टेशन झालं, लॉजिस्टिक, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ शकता. आणि ऑर्नामेंटल फिश हे इतर प्रकारच्या ॲक्वाकल्चरपेक्षा वेगळं का आहे, तर बाकीच्या ॲक्वाकल्चरमध्ये काय असतं ना, की तलावात तुम्ही मासे करता, त्यामुळे तलावात तुम्हाला माहित नसतं की माशाची कंडिशन काय आहे, कारण पाणी एकतर हिरवं झालेलं असतं किंवा ते ब्राऊन कलरचं असतं. मासा पाण्याच्या खाली असतो, तो मासा खातोय, नीट पोहतोय, नाही पोहत आहे किंवा तो मेलाय हे आपल्याला कधीच कळत नाही. तलावामध्ये मासा मेल्यावर तो 2 दिवसानंतर वरती तरंगतो, तोपर्यंत त्याने तिथे संपूर्ण बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढवलेलं असतं. समजा तुम्ही पोल्ट्री करत असाल, गाय किंवा बकरी पालन करत असाल, तर तुमच्या नजरेत येतं की ती गाय खात नाहीये किंवा ती बकरी खात नाहीये, ती बकरी लंगडत चालते. पण ॲक्वाकल्चरमध्ये तलावात असलेल्या ह्या प्राण्यांबद्दल, जलचरांबद्दल तुम्हाला काही कळत नसतं. तुम्ही फक्त एक अझम्पशन्स करत असतात किंवा तुमच्या टेस्ट किटवरती तुम्ही जे रिडिंग्स येतात त्याच्यावरती तुम्ही अझम्पशन्स करतात की आज अमोनिया वाढला, आज नायट्रेट वाढला, आज डीओ कमी झालाय, जे काय असेल ते. पण ऑर्नामेंटल इंडस्ट्री हा ॲक्वाकल्चरचा एकमेव सेक्टर असा आहे की तिथे तुम्हाला डोळ्याने तुमचा मासा समोर दिसतो. काचेच्या टाकीत तुम्हाला मासे दिसतात, त्यामुळे तुम्ही त्या माशांना बघून तुम्ही सांगू शकता की हा मासा आज आजारी आहे किंवा हा मासा आज वेगळा पोहतोय किंवा हा मासा आज खात नाहीये किंवा या माशाची जी विष्ठा पडते ती तुकड्या तुकड्यात पडते, त्यावरून तुम्ही लगेच ट्रीट करू शकता. त्यामुळे तुमचा लॉस कमी होतो. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला ॲक्वाकल्चर करायचं असेल तर ॲक्वाकल्चर करताना तुम्हाला कमीत कमी 1 एकर 2 एकर किंवा कमीत कमी 10 गुंठे, जे नवीन टेक्निक आलेले आहेत त्याच्याप्रमाणे 10 गुंठे एवढी तरी जागा हवी. पण ऑर्नामेंटल फिश करताना तुम्हाला 10 बाय 10 ची खोली असेल तर भरपूर झालं. इनफॅक्ट जर तुमच्याकडे एक साधारण 4 फूट बाय 1.5 फूट एवढी जागा जरी असली तरी तेवढ्या जागेमध्ये तुम्ही ॲक्वाकल्चर चालू करू शकता. ऑर्नामेंटल फिशच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या करताना तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावी लागते, लाखोनी रुपयांचं इन्व्हेस्टमेंट असतं. पण ऑर्नामेंटल फिशरीमध्ये करताना तुम्ही कमीत कमी 4-5 हजार रुपयामध्ये पण सुरू करू शकता. सो हे ॲडव्हान्टेजेस आहेत काही. सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज इथे असा आहे की इथे तुमचं प्रोडक्ट तयार व्हायला 3 महिने किंवा 2 महिने पण लागतात. कारण जर का तुम्ही फक्त पिल्लं वाढवायचा हे चालू केलात बिझनेस, तर छोटी पिल्लं आणल्यावरती साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये मार्केटमध्ये विकण्याच्या लायकीचे होतात. म्हणजे 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुमचे पैसे रोलिंग व्हायला लागतात. एडिबल फिशमध्ये काय असतं, कमीत कमी तुम्हाला 6 महिने वाट बघावी लागते. 6 महिने वाट बघून मग तुम्हाला माशाला विकावं लागतं. त्याच्यात काय होतं की 6 महिन्यात समजा तुमचा मासा विकला नाही गेला तर दिवसेंदिवस तुमचं प्रोडक्शन कॉस्ट वाढत जातं, कारण तेवढ्या माशाला खायला घालावं लागतं आणि मग व्यापारी लोक याचा फायदा उचलतात आणि ते कमी रेटमध्ये तुमच्याकडनं मासे घेतात. ऑर्नामेंटल फिशमध्ये काय होतं, आज ह्या साईजचा मासा विकला नाही गेला, तुम्ही अजून 3 महिने त्याला ठेवलात, तो एवढा मोठा झाला तर त्याची किंमत अजून वाढते, ती किंमत कमी नाही होणार. सो तो एक ॲडव्हान्टेज ह्या इथे. त्याच्याबरोबर ऑर्नामेंटल इंडस्ट्रीमध्ये कसं आहे की तुम्हाला भरपूर वेळ लक्ष द्यावं नाही लागत. सिन्स तुम्हाला मासा समोर दिसत असतो, तुम्हाला लक्ष देतात त्याच्या हालचालींवरून की त्याचं कसं वागणं आहे, काय आहे. त्यामुळे ह्याच्यासोबत तुम्ही बाकीचा जोडधंदा करू शकता किंवा तुमचं एज्युकेशन किंवा जॉब करता करता तुम्ही साईड बाय साईड हा बिझनेस म्हणून पण करू शकता. तर ह्याच्याबरोबर कोणते जोडधंदे करता येतात, जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये असाल तर ह्याच्यासोबत तुम्ही पोल्ट्री करू शकता, तुम्ही गोपालन करू शकता, तुम्ही बकरी पालन करू शकता, तुम्ही भाजीपाला करू शकता. शहरी भागात असाल तर तुम्ही समजा एखादं तुमचं एज्युकेशन चालू आहे किंवा तुमचा जॉब चालू आहे, ते करता करता तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. सो त्याच्यामुळे हा ऑर्नामेंटल इंडस्ट्रीचा सगळीकडे ॲडव्हान्टेजच आहे ॲज कम्पेअर टू बाकी जे ॲक्वाकल्चरच्या फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये. माझा थोडासा जो बॅकग्राऊंड आहे तो शेतीमधला पण आहे, शेती, फिटनेस इंडस्ट्री अशा दोन्ही गोष्टीतला. त्यामुळे गावाकडे असताना मी ॲक्वाकल्चरला आपल्या शेतीमध्ये कसं वापरता येईल ह्याच्यावरती बरेचसे प्रयोग केलेले आणि काही त्यातल्या चांगल्या गोष्टी सक्सेस पण झालेल्या आहेत. जो सगळ्यात पहिला होता ते म्हणजे पोल्ट्री फार्मिंग आणि ॲक्वाकल्चर. तर पोल्ट्री फार्मिंग आणि ॲक्वाकल्चर दोन्ही एकत्र कसं वर्क करतं, तर माशांचं किंवा कोणत्याही ॲनिमल हजबेंड्रीमध्ये तुम्ही गेला तर त्यांचं सगळ्यात मॅक्सिमम जे कॉस्टिंग असतं 60% हे तुमच्या फीडवरती खर्च होतं. आता माशांना आपण आर्टिफिशियल फीड देतो, पॅलेट्स असतात, पावडर्स असतात, एकदम छोटे पच्चे असतील तर.
पण त्यांना जर का लाईव्ह फीड मिळालं तर त्या लाईव्ह फीडवरती त्यांची ग्रोथ खूप चांगली होते. आणि हे लाईव्ह फीड दरवेळेला सगळीकडे अवेलेबल होत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी पहिल्यांदा जिथे भरपूर मोठ्या प्रमाणात लाईव्ह फीड होतं, त्यामुळे मुंबईमध्ये ही इंडस्ट्री एका टाइमला भरपूर बूम झालेली. नंतर जसं बीएमसीचे रेस्ट्रिक्शन्स आले तसं आता लाईव्ह फीड आणणारी लोक लांबून कल्याण, बदलापूर, नेरळ, कर्जत अशा ठिकाणाहून ते लाईव्ह फीड घेऊन येतात. पण जर का तुम्ही फार्म चालू करत असाल आणि तुम्ही तुमचं स्वतःचं लाईव्ह फीड बनवू शकलात तर त्याच्यासारखं अजून काय नाही, कारण तुमचा डायरेक्ट 60% कॉस्ट कमी होऊन जाते. ती जरी फक्त 10% उरली तरी तो 50% तुमचा प्रॉफिट मार्जिन वाढतो. तो पोल्ट्रीचा हा ऍडव्हान्टेज असतो की कोंबड्यांची जी विष्ठा असते त्याच्यात सगळ्यात जास्त एनपीके असतं, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. जेव्हा हे एनपीके पाण्यात जातं आणि सनलाईट त्याच्यावर रिॲक्ट करते त्यावेळेला ग्रीन अल्गी तयार होते, ज्याला आपण फायटोप्लॅन्क्टन बोलतो. फायटोप्लॅन्क्टन हे झू प्लॅन्क्टनचं खाद्य आहे आणि झू प्लॅन्क्टनच्या काही व्हरायटीज आपण माशांना खाद्यासाठी पण देतो. ओके, इन्फोसोरिया हे त्यातलं एक आहे. त्याच्यानंतर ह्या ग्रीन वॉटरमध्ये डॅफ्नीची ग्रोथ खूप चांगली होते. डॅफ्नी हे सगळ्या माशांसाठी सगळ्यात बेस्ट खाद्य आहे. त्याच्यामुळे तुमच्या माशांचे कलर चांगले होतात, माशांची फिकंडिटी वाढते. फिकंडिटी म्हणजे पिल्ल देण्याची जी कॅपॅसिटी असते. त्याच्यानंतर हेच पाणी जर का तुम्ही तुमच्या शेतात वापरलात किंवा जसं आपण मगाशी अनिल सरांनी सांगितलं की तुम्ही फिश टँकला सायफन करता, आता जसं वरती तुम्ही बघाल आपल्याकडे एकेका टँकमध्ये 500 ते 1000 पर्यंत मासे असतात, त्यामुळे ते पाणी डेली सायफन केलं जातं. आता हे जे डेली सायफन केलेलं पाणी आहे हे ऍक्च्युअलमध्ये माशांसाठी बेस्ट आहे, पण ते झाडांसाठी बेस्ट आहे. का तर माशाची जी विष्ठा असते त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप असतं. झाडांच्या ग्रोथसाठी नायट्रोजन लागतं. प्रत्येक मासा जो असतो तो त्याच्या शरीरातनं एक स्लाइम रिलीज करत असतो की त्या स्लाइममुळे त्याचं पाण्याशी होणारं फ्रिक्शन कमी होतं. आणि हा जो स्लाइम आहे हा झाडांसाठी एक प्रो हॉर्मोनचं काम करतो, झाडांची ग्रोथ ह्याच्यावर चांगली होते. सो आमचं जे ऑब्झर्वेशन आहे ते असं आहे की फिश टँक मधलं पाणी जर का तुम्ही झाडांना वापरलात, स्पेशली पालेभाज्यांसाठी वगैरे, तर पालेभाज्यांना टवटवीतपणा चांगला येतो. हे आमचं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे. जो जर का तुमच्याकडे 1000 लिटर किंवा 2000 लिटर किंवा एक समजा तुम्ही कमर्शियल लेवलवर करत असाल तर तुमच्याकडे 10,000 लिटर कॅपॅसिटी असलेलं युनिट आहे ऑर्नामेंटलचं, तर त्याचं डेली 30% म्हणजे कमीत कमी 3000 लिटर पाणी तुमचं डेलीचं वेस्ट होत आहे. तर ते वेस्ट नाही होत आहे, ते तुम्ही तुमच्या झाडांना वापरू शकता. याच्यामध्ये केळीची झाडं खूप चांगली होतात, नारळाची झाडं खूप चांगली होतात, फुलझाडं पण चांगली होतात आणि पालेभाज्या वगैरे तर रेग्युलर होतातच. दुसरे जे प्रयोग आम्ही केलेले ते असे होते की जे मगाशी तुम्हाला सांगितलं की कोंबड्यांची विष्ठा जी असते ती ग्रीन अल्गी वॉटरमध्ये तयार होते आणि ते पाणी आणि हे फिश टँकचं जे पाणी आहे ते आम्ही जीवामृत म्हणून एक बायोलॉजिकल कल्चर बनवलं जातं, ज्याच्यामध्ये देशी गायचं शेण, गोमूत्र, गूळ, माती याचा वापर केला जातो. जीवामृत बनवण्यासाठी जर का हे फिश टँकचं पाणी वापरलं तर त्याच्यापासून अजून चांगले रिझल्ट आलेले. सो त्याच्यामुळे केमिकल खतांची गरज ऑलमोस्ट 0 होऊन जाते. आणि जर तुम्ही शेतामध्ये व्यवस्थित पद्धतीने ॲक्वाकल्चरला म्हणजे ऑर्नामेंटल फिशला इम्प्लिमेंट केलं तर तुमचं एक सेल्फ सस्टेनेबल छोटंसं चांगलं मॉडेल बनू शकतो, ज्याला आपण बॅकयार्डमध्ये आपण करू शकतो किंवा लार्ज स्केलवरती पण करू शकतो. लार्ज स्केल आम्ही अजून ट्राय केलेलं नाहीये, पण बॅकयार्ड फार्मिंगमध्ये ह्याचा 100% चांगला रिझल्ट आहे. स्मॉल स्केलमध्ये म्हणजे तुम्ही स्वतःच्या फॅमिलीला आणि एक 4-5 फॅमिलीजला पुरवू शकाल एवढा भाजीपाला तुम्ही ह्याच्यात चांगला करू शकता. ह्याच्याबद्दल कोणाला काय डाऊट्स आहेत, काय विचारायचं आता? आतापर्यंत तुम्ही जे काय ऐकलात त्याच्याबद्दल काय डाऊट्स? काही होत नाही, काही होत नाही. त्यामध्ये माशांची फक्त विष्ठा असते. फक्त एकच काळजी घ्यायची, ज्यावेळेला माशांना आपण ट्रीटमेंट करत असलो तर ते पाणी झाडांना नाही टाकायचं, कारण आपण बऱ्याचदा अँटीबायोटिक यूज करतो आणि ते इनडायरेक्टली मग शेवटी आपल्या शरीरात जाते. त्यावेळेला त्याचं जे प्रॉपर डिस्कार्डल असतं ते करावं लागतं.